नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. मी तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे जिल्हा न्यायालय भरती 2023 मध्ये आज म्हणजे 5 तारखेला दुसऱ्या शिफ्टमध्ये विचारलेला प्रश्न आणि त्याची उत्तरं तुमच्यासाठी घेऊन येत आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आता तुम्ही जर बघितलं दुसऱ्या शिफ्टमध्ये जर पाहिलं तर तुम्हाला सगळ्यांना पॅटर्न तर माहिती आहे. म्हणजे इंग्लिशचे 8 प्रश्न येतात, त्याच्यानंतर मराठीचे 8 प्रश्न येतात, जी.के.चे 16 प्रश्न येतात आणि 8 प्रश्न जे आहेत ते येत आहेत कम्प्युटरवरती येत आहेत. तर असा हा पूर्ण पॅटर्न आहे. ओके. तर याच्यामध्ये आता काय करूयात आपण प्रश्न बघूया जी.के.चे. त्याच्यामध्ये जर पाहिलं तर हा प्रश्न होता की गंगा नदी कोणत्या ठिकाणी वेगळी होते असं विचारलं होतं. तर बघा हे गंगा नदीच्या बाबतीत जर पाहिलं तर गंगा नदी स्टार्टिंगला जर पाहिलं तर अलकनंदा आणि भागीरथी इथे देवप्रयाग इथे काय होतं की या दोन्ही नद्या एकत्रित येतात आणि मुख्य प्रवाह सुरू होतो. त्याच्यानंतर धौलीगंगा याला ऍड होते, त्याच्यानंतर याला विष्णुप्रयाग म्हणतात. त्याच्यानंतर नंदाकिनी ऍड होते, त्याला नंदप्रयाग म्हणतात. कर्णप्रयाग इथे पिंडारी नदी ऍड होते आणि मंदाकिनी इथे रुद्रप्रयाग इथे मंदाकिनी नदी काय होते की मिळते. आता आपण काय करू त्याचा मॅप बघूयात की कसं राहतं ते. तर इथे हे नॅशनल मिशन फॉर गंगा क्लीन याच्या जे की मिनिस्ट्री ऑफ जलशक्ती याच्या अंडर जी माहिती आहे ती ऑफिशियल माहिती तुम्हाला दाखवत आहे मी. तर इथे बघू शकता मी हे इथेपर्यंत तुम्हाला सांगितले आहे मंदाकिनी हे प्रयाग आहे त्याच्यावरती प्रश्न येतात. ओके. त्याच्यानंतर गंगा नदी इथून मेन काय होते की अलकनंदा आणि भागीरथी पासून गंगा नदी ऍक्च्युली चालू होते. अशीच काय करते की हरिद्वार त्याच्यात बिजनौर नौरा कन्नौज, कानपूर, फतेहपूर, सिरोज या जे ठिकाण आहेत ती सगळी उत्तर प्रदेशमधली आहेत. इथे बघू शकता. त्याच्यानंतर बिहारमध्ये जाते ती, झारखंडमध्ये जाते, वेस्ट बेंगॉलमध्ये जाते आणि इथं काय होते की नद्या ह्या काय करतात की वेगळ्या होतात. त्याच्यामध्ये जी हुगळी, ओके, हुगळी एक वेगळी होती. त्याच्यानंतर हुगळी आपण काय म्हणतो की हुगळी नदी इथं म्हणतात, त्याला भागीरथी म्हणतो आपण, जी की बे ऑफ बेंगॉलमध्ये जाते ही. म्हणजे हुगळी नदी भागीरथी बनून बे ऑफ बेंगॉलला जाते आणि इथूनच पद्मा वेगळी होती जी की बांगलादेशमध्ये जाते. ओके. बांगलादेशमध्ये ही नदी काय होते जाते आणि तिला पद्माला जमुना नदी काय होते की मिक्स होते, जी की लार्जेस्ट ट्रिब्युटरी याची आहे ब्रह्मपुत्राची. तर ही माहिती होती. आता बघा तुम्ही पद्मा ही बांगलादेशमध्ये याच नदीला म्हणतात आणि हुगळी म्हणजे भागीरथी ही नंतर ना बे ऑफ बेंगॉलला जाते. ती इथं तुम्हाला सेपरेट होतात या नद्या हुगळी नदीच्या ठिकाणी. हे माहिती होती. त्याच्यानंतर पुढे जाऊयात आपण की पिक्चर इन्सर्ट करण्यासाठी शॉर्ट की कोणती आहे असं विचारलं होतं. त्याच्यानंतर प्रश्न होता की उज्ज्वला योजनेचे लाभार्थी किती आहेत असं विचारलं होतं. सायन्स पार्क 2023 कुठे आयोजित करण्यात आला होता असं विचारलं होतं. त्याच्यानंतर ना हे मराठीचे प्रश्न नंतर घेऊयात आपण. त्याच्यानंतर एक्सपीएस चे फुल फॉर्म विचारलं होतं. एक्सपीएस चे फुल फॉर्म एक्सेल मधला तो आहे की एक्झाम्पल पेपर स्पेसिफिकेशन असेल. पीपीटी मधून बाहेर पडण्याचे शॉर्टकट कोणता आहे तर एस्केप केलं तर तुम्ही काय करू शकता की बाहेर पडू शकता. सेंट्रल अलाइनमेंट साठी शॉर्टकट कोणता आहे तर कंट्रोल ई आपल्यानंतर सेंट्रल अलाइनमेंट होते. त्याच्यानंतर बघा लढाई संदर्भात प्रश्न होता हा. प्लासीची लढाई कधी झाली असं विचारलं होतं. तर प्लासीची लढाई ही जून 1757 मध्ये झाली होती. कोणामध्ये? ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आणि त्याच्यानंतर बंगालचा नवाब जो होता त्याच्यामध्ये, जो की ब्रिटिश कडून रॉबर्ट क्लाइव्ह आणि जे बंगालचे नवाब होते सिराजुद्दौला होते. त्याच्यानंतर जर पाहिलं तर याच्यामध्ये मीर जाफरने काय केलं होतं की याची साथ दिली होती रॉबर्ट क्लाइव्ह म्हणजे ब्रिटिशांची. त्यामुळे काय करण्यात होती की ही लढाई जी आहे ती सिराजुद्दौला हारलेले होते. त्याच्यानंतर काय झालं होतं की मीर जाफरला त्याच्यानंतर बंगालचा नवाब करण्यात आले होते. त्याच्यानंतर भारताकडून सर्वात पहिले ऑलिम्पिक पदक कोणाला विचारलं होतं. सर्वात पहिले ऑलिम्पिक पदक जर पाहिलं तर आता याच्यामध्ये ऑप्शनवर डिपेंड आहे की काय आहे ते. जर तुम्ही तुम्ही जर पाहिलं तर ऑप्शनमध्ये जर कळालं तुम्हाला की जर पोस्ट इंडिपेंडन्स म्हणजे भारत स्वातंत्र्यानंतर आणि स्वातंत्र्य आधी याच्यावर आहे ऑप्शनमध्ये असेल तर सगळ्यात पहिले जर बघितलं खुशाबा जाधव यांनी इंडिव्हिज्युअल प्राइज जिंकलेला आहे. जर गोल्ड मेडल विचारलं असेल तर गोल्ड मेडल अभिनव बिंद्रांनी जिंकलेलं आहे सगळ्यात पहिलं भारतासाठी. त्याच्यानंतर ना अं, त्याच्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात आपण की एदीचा समानार्थी शब्द विचारला होता. विरक्तीचा विरुद्धार्थी शब्द विचारला होता. त्याच्यानंतर प्रयोगावरती प्रश्न होते. नकारार्थी शब्द वाक्याचा उपयोगावर प्रश्न होता. केवळ वाक्यावरती प्रश्न होता. त्याच्यानंतर ना इंग्लिशमध्ये तुम्हाला ऍक्टिव्ह व्हॉइस मिळालं, पॅसिव्ह व्हॉइस वरती क्वेश्चन होते. त्याच्यानंतर जर तुम्ही पाहिलं तर याच्यावरती प्रश्न होते, क्वेश्चन टॅग वरती प्रश्न होते. तर हे अशा टाईपचे काय होते की प्रश्न आज विचारले गेले होते सेकंड शिफ्टमध्ये. तर ही माहिती होती. तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.